28 तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्वप्नालय म्हणून एक मुलींचं अनाथालय आहे. त्याच्या बाहेर रस्त्यावर एक 2 वर्षाचं स्त्री जातीचं लहान बाळ एका बास्केटमध्ये सोडून दिलं होतं. त्याच्याबरोबर एक इंग्लिशमध्ये लिहिलेली चिठ्ठी होती. हे मानवीय दृष्टिकोनातून संवेदनशील प्रकार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे, आमचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री दीपक साकोरे यांनी गुन्हे शाखेला देखील यामध्ये तपासासाठी सूचना दिल्या होत्या. क्राईम युनिट 2चे सिनियर पी उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अभय शिंदे आणि पोलीस शिपाई शिंगाडे यांनी त्या ठिकाणचा तांत्रिक तपास, ज्या ठिकाणी बाळ सोडून दिलं त्या ठिकाणचा, आणि त्यासाठी एक गाडी वापरण्यात आली होती. गाडीचा नंबर प्लेट झाकलेली होती, परंतु त्या गाडीचा मागोवा घेत घेत शेवटी तो जो आरोपी आहे तो अमन इक्बाल कोंडकर हा भिवंडीचा राहणारा इसम आहे, तो निष्पन्न केला आणि त्याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये पुढील तपासासाठी देण्यात आलेला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हा जो कोंडकर आहे हा इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग डिग्री आहे त्याला, आणि त्याच्या नात्यातल्याच एका मुलीबरोबर, महिलेबरोबर विवाहपूर्व संबंधातून हे बाळ जन्माला आलं होतं. त्यांनी क्लेम केलंय की त्यांनी कुठल्या मौलवीकडं विवाह केला होता असं, पण ऑफिशियली रजिस्टर्ड मॅरेज नाही आहे. आणि मग त्यातून घरच्यांचा विरोध आणि ते बाळाला कसं सांभाळायचं याच्यामधून त्यांनी गुगलवर सर्च केलं आणि ते त्यांना स्वप्नालय अनाथालय जे आहे ते गुगलवर मिळालं. त्या आधारे त्यांनी पनवेलला तक्का इथं ते ज्या ठिकाणी अनाथालय आहे त्याच्या बाहेर ते बाळ आणून सोडून दिलं होतं. त्यानंतर तो आरोपी आणल्यानंतर त्याची आई, तिला देखील पनवेल शहर पोलीस स्टेशनने चौकशीसाठी आणलं होतं. त्या दोघांनाही नोटिसेस देऊन सोडलेलं आहे. आता असं समजतंय की ते परत ते बाळ स्वीकारण्यास तयार आहेत आणि तसा प्रयत्न ते करणार आहेत. CCTV मध्ये जी महिला दिसते ती नेमकी कोण आहे? ते त्याची आईच आहे.